नमस्कार. वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत आज नूतन कन्या प्रशालेमध्ये महिला पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तयार केलेल्या पदार्थाची सजावट किती चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी सर्व महिला सज्ज झाल्या होत्या. पालेभाज्यांपासून पौष्टिक पदार्थ तयार करणे असा पाककलेसाठी विषय होता आणि तुम्ही पाहू शकता की महिलांनी अतिशय सुंदर असे पौष्टिक पदार्थ तयार केले दिसून येत आहेत. पालक आणि बीटपासून बनवलेल्या पुऱ्या असो किंवा पालकांचे पराठे असो, तुरीच्या दाण्यांपासून बनवलेले कचोरी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर पालकापासून बनवलेले मंचुरियन देखील या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहेत. पालक पुऱ्या आहेत, पालकांपासून बनवलेली थालीपीठं आहेत. अनेक प्रकारच्या पालेभाज्यांपासून महिलांनी अतिशय सुंदर पदार्थ, पौष्टिक पदार्थ या स्पर्धेसाठी बनवून आणलेले आपण पाहतोय. या ठिकाणी अतिशय वेगळा पालक आणि बाजरी यापासून बनवलेला एक वेगळा पदार्थ केलेला या ठिकाणी दिसून आला, जो सर्व महिला वर्गांचं लक्ष वेधून घेत होता. या ठिकाणी महिला भगिनी आणखीनही त्या ठिकाणी त्यांच्या तयारीमध्ये आपल्याला दिसून येत आहेत आणि आणखीन एक पदार्थ म्हणजे पालेभाज्यांपासून या ठिकाणी तुम्हाला स्नॅक्स बनवलेले दिसून येत आहेत. त्याचबरोबर पालक राईस असा एक वेगळा पदार्थ देखील महिलांनी या ठिकाणी करून आणलेला या ठिकाणी दिसून येतोय. पालेभाज्यांपासून पौष्टिक पदार्थयुक्त आज नूतन कन्या प्रशालेतील पाककला स्पर्धा ही पौष्टिक पदार्थांनी पार पडली. या स्पर्धेचं परीक्षण आमच्या नूतन कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी मंगल जैन यांनी केलेलं आहे. या पाककले स्पर्धेचं परीक्षण करत असताना त्या पदार्थाची चव कशी आहे आणि त्या पदार्थामध्ये पौष्टिकता किती आहे या निकषाचा वापर करून या स्पर्धेचं परीक्षण केलेलं आहे. या पाककला स्पर्धेमध्ये ज्या महिला भगिनींनी सहभाग नोंदवला त्या सर्व महिला भगिनींचे मी प्रशालेच्या वतीने खूप खूप आभार मानते. निकाल तयार आहे आणि लवकरच वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत बक्षीस वितरणाच्या समारोहाच्या प्रसंगी सर्व महिला भगिनींचं बक्षीस देऊन कौतुक केलं जाणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.